शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार. निपुण महाराष्ट्र अंतर्गत दिनांक 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान अध्ययन स्तर निश्चिती पुनर्पडताळणी होणार आहे. ही पडताळणी ऑनलाईन आणि AI या सिस्टमचा वापर करून करण्यात येणार आहे. यामुळे ही चाचणी पारदर्शकरित्या आणि प्रभावीपणे राबविल्या जाणार. त्याकरता सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या चाचणीबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करावे आणि पर्यवेक्षक यंत्रणेसुद्धा ही चाचणी घेताना आपल्याला काही मार्गदर्शक सूचना आहे त्याची अंमलबजावणी कशी करावी यासाठी हा छोटासा प्रयत्न. प्रथमतः सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी निपुण महाराष्ट्र ॲप हा जो महाराष्ट्राचा नकाशा आणि खालती त्या ठिकाणी निघालेला निपुण महाराष्ट्र SCERT हा मी यापूर्वीच ॲप डाउनलोड केले असल्यामुळे याला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर पर्यवेक्षक यंत्रणेसाठी या ठिकाणी हे जे मुख्य पेज आहे या मुख्य पेजवरती तुम्हाला 3 पोर्टल दिसतील. एक आहे AI द्वारे वाचन सराव, दुसरा आहे पुनर्चाचणी नोंदणी आणि तिसरा आहे शाळानिहाय पर्यवेक्षक नियुक्ती यादी. सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला शाळानिहाय नियुक्ती यादी या ठिकाणी जाऊन हे जे पेज ओपन होईल, या पेजवरती आपण या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना सगळ्यांना कळेल की शाळा निवडल्यानंतर ती शाळा आपल्याला इथे दिसू शकते. जसं या ठिकाणी काय करायचं आहे, या पेजला गेल्यानंतर पहिल्यांदा तारीख ही 20 ऑगस्ट, राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र, जिल्हा निवडायचा आहे चंद्रपूर, तालुका निवडायचा आहे चंद्रपूर, केंद्र निवडायचं आहे घुग्गुस. आता या ठिकाणी शोधावरती जाऊ आपण. शोधावरती गेल्यानंतर तुम्हाला त्या केंद्रात असणाऱ्या, जसं खालती दाखवत आहे पेज 1 आणि 2 एकूण 12 शाळा रेकॉर्ड केलेल्या आहे. पहिल्या पेजला तुम्हाला 10 शाळा दिसतील आणि दुसऱ्या पेजला तुम्हाला 2 शाळा, अशा एकूण 12 शाळा. यापैकी आता आपल्याला ज्या शाळा निवडायच्या चाचणीसाठी परत पुन्हा आपण मागे जाऊया. मागे गेल्यानंतर तुम्हाला आता AI द्वारे वाचन सराव आणि पुनर्चाचणी नोंदी यापैकी आपल्याला पुनर्चाचणी नोंदीमध्ये जाऊया आपण. या ठिकाणी तुम्हाला या पेजवरती चाचणीसाठी शाळा निवडा आणि दुसरं पर्यवेक्षक चाचणी घ्या असे 2 ऑप्शन्स दिलेले आहे आणि खालती 2 कृती दिलेल्या आहे. पहिली कृती पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या शाळा यादीतून निवडायच्या आहे. दुसरं, त्यानंतर निवडलेल्या शाळांना भेटी देऊन दिलेल्या निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घ्यावी. एकाच वेळी एका शाळेची चाचणी घेता येईल अशा या सूचना दिलेल्या आहेत. याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, शाळा भेट करून चाचणी घेण्यापूर्वी आपल्याला हे काही पर्याय निवडायचे आहे. यामध्ये जसं आता शाळा चाचणी निवडायची आहे तर आपल्याला तारीख 20 तुमची येईल, ऑलरेडी तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा दिसून पडेल. तेव्हा फक्त इथे आता तुम्हाला केंद्राची निवड करायची आहे. घुग्गुस केंद्र निवडलं समजा, या घुग्गुस केंद्रात असणाऱ्या 12ही शाळा या पेजला तुम्हाला दिसून पडतील. या 12 शाळापैकी आताला त्या शाळेचा UDAS किंवा शाळेचं नाव आपण इथे टाकायचं आहे. जसं आता पहिली शाळा घ्यायची आपल्या समजा, त्या शाळेचा UDAS आहे 2701090507. आता आपण हा शोधत आहे. आता आपण ही शाळा तुम्हाला दाखवली इथे, या शाळेला आपण केलं टच. या ठिकाणी तुम्हाला विचारेल पर्यवेक्षक चाचणीसाठी खालील शाळा आपल्याला निवडायची आहे काय. होय असेल तर जतन करायचं. जतन झाल्यानंतर तुम्हाला खालती येते मेसेज स्कूल असाइन सक्सेसफुली. आता
परत पुन्हा आपण काय करायचं, ही शाळा आता या पर्यवेक्षीय चाचणीमध्ये जायचं. तिथे तुम्हाला ही शाळा दिसेल. ही शाळा जिल्हा परिषद मुलांची शाळा घुग्गुस, हिची सद्यस्थिती दाखवत आहे तुम्हाला पेंडिंग. तर तुम्हाला ही आता शाळा निवडायची असेल, समजा ही शाळा आपण निवडली. या ठिकाणी तुम्हाला त्या शाळेत असणारे वर्ग आणि तिथल्या तुकड्या दिसतील आणि तिथली संख्या दिसेल. यात त्यांनी सूचना दिली आपल्याला, प्रत्येक तुकडीतील 15% किंवा किमान 10 विद्यार्थी यापैकी जे जास्त असेल तेवढे अथवा 10पेक्षा कमी पटसंख्या असल्यास सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात यावी. याचा अर्थ असा आहे की एखाद्या तुकडीमध्ये समजा 10पेक्षा किंवा 20पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी 15% घ्यायचे आहे, आणि 10पेक्षा जर पट कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणचे जेवढे विद्यार्थी तुम्हाला दर्शवले जाईल तेवढे विद्यार्थ्यांची चाचणी घेणेच आहे. आता या शाळेचं माध्यम आहे मराठी. वर्ग डिस्प्ले होत आहे 2रा, 3रा, 4था. तुकडी आहे एक प्रत्येक वर्गाची, आणि त्या वर्गातल्या संख्या दिल्या आहेत 10, 10, 10. आता ज्या वर्गाची चाचणी घ्यायची आहे त्या चाचणीला आपल्याला आता क्लिक करायचं. वर्ग 2राला मी क्लिक केला आहे. याची तुकडी 1 आहे आणि त्या वर्गात असणारे 10 विद्यार्थी या ठिकाणी आता तुम्हाला डिस्प्ले होईल. हे 10 विद्यार्थी तुम्ही काउंट करू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग 10पैकी जो कोणता विद्यार्थी तुम्हाला निवडायचा आहे चाचणीसाठी, 10 विद्यार्थी चाचणी घ्यायची, पण तुम्हाला तुमच्या पद्धतीने विद्यार्थी निवडू शकता. तुम्ही क्रमाने जाऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे तसा तो विद्यार्थी निवडू शकता. जो विद्यार्थी तुम्हाला निवडायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव, जसं अमर जुमनाके या विद्यार्थ्याला मी सिलेक्ट केलं. याच्यात आपल्याला चाचण्या किती घ्यायच्या आहे? वाचन चाचणी घ्यायची आहे, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया, ह्या सगळ्या तुम्हाला तिथेच सगळं अपडेट असेल. आता त्याचं वाचन जर आपल्याला घ्यायचं, वाचन चाचणी घ्यायची आहे, त्या चाचणी घ्यायला आपण क्लिक करूया. या वाचन स्तरामध्ये तुम्हाला योग्य स्तर निवडायचा आहे. आता योग्य स्तर निवडताना काय करावं लागेल? या स्तरामध्ये एकूण पूर्ण किती स्तर दिलेले पहा. एकूण स्तर दिले आहेत 14. 14पैकी तो विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे जर का तुम्हाला पडताळणी करून घ्यायचं असेल, प्रथमतः त्या शिक्षकांना विचारा तुमचा विद्यार्थी कोणत्या स्तरावरती आहे. त्यांनी सांगितलं की माझा हा विद्यार्थी सद्य परिस्थितीमध्ये 10व्या किंवा 11व्या स्तरावर आहे. तर तुम्ही त्याला समजा, तो शिक्षकांना सांगितलं तो 10व्या स्तरावर आहे, तर त्याचा तोच तुम्ही स्तर निवडू शकता. त्या 10 स्तराला तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी आता AI द्वारे त्याचं चाचणी कशी होते पहा. 10वा स्तर काय म्हणतो आहे? परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो. हा 10वा स्तर आहे 2ऱ्या वर्गाचा. आणि तिथे त्यांनी एक वाचन कार्ड आपल्यासमोर आलेला आहे आणि खालती माईक काय, या माईकला क्लिक करायचं आणि त्याला सांगायचं की जोरात बोलायचं. जोरात बोललं म्हणजे तो माईक त्याचा आवाज कॅप्चर करेल आणि मग त्याचा अध्ययन स्तर तो निश्चित करेल. जसं आता मी याला क्लिक करतो आहे, आता माईकला क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला त्या वर्गाचं वातावरण शांत ठेवायचं आहे. विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही गडबड गोंधळ करू नका, नाही तर हा जो बोलत आहे हे त्या सिस्टमला कळणार नाही. वर्गात शांत ठेवायचं आणि मग त्या विद्यार्थ्यांना आता मी माईक ओपन करतो आहे, त्या विद्यार्थ्यासमोर हा मोबाईल असा पकडा, त्याला स्पष्ट दिसायला पाहिजे आणि त्याला वाचता यायला पाहिजे चांगलं दिसल्यानंतर. मग या माईकला क्लिक केल्यानंतर त्याला सांगायचं की तुला अगोदर सूचना द्यायची, न अडखळता स्पष्टपणे अचूकरित्या अतिशय चांगल्या पद्धतीने वाचायचं आहे. किंवा तुम्ही त्याला एक डेमो करून देऊ शकता. जसं उदाहरणार्थ मी हा डेमो घेतो आहे, मी या माईकला क्लिक करतो आहे, त्याला समोर सांगायचं की पहा मी माईक क्लिक करतो आहे आणि मी वाचून दाखवत आहे. आत्या घरी आली, तिने कांद्याची भजी केली. आता ही पडताळणी करायची आहे.
पहा, इथे या विद्यार्थी या स्तरावर आहे हे निश्चित झालं. कारण काय, मूळ मजकूर काय होता, आत्या घरी आली तिने कांद्याची भजी केली. विद्यार्थ्याने तो मजकूर कसा वाचला, आत्या आत घरी आले. कारण आता हा माईक म्हणजे बरोबर न बोलल्यामुळे तर आत घरी आली तिने कांद्याची भजी केली. आता इथे चुकीचा मजकूर कोण झाला, आत पहिला एक चुकला आहे. आणि योग्य वाचले मजकूर कोणते आहे, 6. न वाचलेला मूळ मजकूर कोणता आहे, 1. आता माझी वाचण्याची गती काय कोणती आहे, 49 शब्द प्रति मिनिट. आणि वाचनाची अचूकता किती माझी, 85.81. मग आपण याला जतन करू शकतो. एकदा जतन झाला की त्याचाच तो स्तर निश्चित झाला असं आपल्याला गृहीत धरता येईल. आणि मग पुढचा आपण स्तर त्याला, जर तुम्हाला वाटते की नाही हा पुढच्या स्तरावर जाऊ शकतो, तर पुढचा स्तरसुद्धा तुम्ही 8वा 9वा असा क्रमाने त्याला तुम्ही पडताळणी करू शकता. याचप्रमाणे बाकीच्यासुद्धा तुम्हाला क्रिया करायच्या आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शक रीतीने आपण त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करू शकतो आणि त्याचा तपशील आपण जतन करू शकतो आहे. मित्रांनो, धन्यवाद.